बसा. तर हे हा हे खाली टाका ना. बापरे एवढी गर्दी आहे गाडीला. हो ना. तरी म्हणत होतो लवकर चल लवकर चल. आधीची गाडी रिकामी गेली माहितीये. अहो ठीक आहे तर मिळाली ना जागा बसायला. मिळाली जागा म्हणजे पंचा टाकला म्हणून जागा मिळाली. विदाऊट पंचा जागा मिळणं नशिबातच नाहीये माझ्या. हॅलो बास हाय किती चिडचिड करताय. हा 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 आहे हा अगं हा बस मिळाली बस मिळाली हा हा नाही वाईस गर्दी पण आता काय ए बसूक जागा नाही पण मिळवतलंय सीट मिळवतलंय मी हा नाही ना हा असं करतस आता. अरे तुझ्या लेकान उभ्यान प्रवास केलोय का कधी मग हा चल चल ठेवतो हा हुशार आहे तुझं पोर हा चल घे ठेवतो हा आहे म्हणजे आमचे याच्यावर पाय नको ठेवायचं. तुमच्या बहिणीच्या लग्नासाठी चाललोय तर सारखी ती चिडचिड करत बसू नका. हा. शांत राहा जरा. हा ठीक आहे. आणि मी काय म्हणते काय? आता चाललोच आहे आपण तिकडे तर मग लग्न झाल्यावर आपण सांगलीला पण जाऊन येऊयात ना माझ्या माहेरी. ठीक नाही आहे. म्हणजे 2-3 वेळा आईचा फोन येऊन गेला म्हणून म्हटलो मी. हा बघू ते सांगलीला जायचं की नाही ते बघू. चल बस सुरू झाली. सीट मिळाली आहे चांगली. बस सुरू झाली बाबा. जय श्रीहरी. हा श्रीहरी श्रीहरी. देवाचं नाव तरी नीट घ्या. कंडक्टरला हाक मारल्यासारखं काय नाव घेताय. जय श्रीहरी. आता कसं हे सगळं घेतलंय मी सोबत. साड्या हे ताई माफ करा म्हणजे आपण भेटलोय का कधी म्हणजे आपण हा तुम्ही सांगलीच्या का? अय्या हो मी सांगलीचीच आहे. हा ना हो तुम्हाला म्हणजे तुम्ही नाही मी पण सांगलीचाच आहे हो पण का? मला बघितल्यासारखं वाटतं तुम्हाला कुठेतरी मला असं लक्षात येत नाही पण नाही पण आता मी सांगलीत नाही राहत. नाही का? हे माझे मिस्टर. आम्ही मुंबईतच असतो राहायला. नमस्कार 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 नाही यांना नाही बघितल्यासारखं वाटत मुंबईत. काय हरकत नाही वळण येतं. हरकत नाही. नाही पण ताई ताई तुम्हाला बघितल्यासारखं वाटतं हो कुठेतरी मला हो मला का? काय कळत नाही. तुम्ही मला सांगा किती वर्ष झाली हो तुम्हाला सांगली सोडून? बघा 6-7 वर्ष झाली असतील ना. हो 6-7 वर्ष झाली. 6-7 वर्ष म्हणजे हो. अरे मला पण तेवढीच झाली. शाळा कुठली तुमची? माझी बिरमाळ हायस्कूल. माझी पण बिरमाळच हायस्कूल. अय्या काय सांगताय. अरे म्हणजे काय कुठली बॅच कुठली बॅच तुमची? म्हणजे 2010 ला पास आउट झाले बघा मी. अरे माझ्या 2 बॅच आधीच्या म्हणजे तुम्ही. अय्या! अरे ताई बघितलं का माझ्या शाळेतलंच आहे. कॉलेज कुठलं तुमचं? माझं हे आपलं भारती विद्यापीठ. चला काय खोटे बोलताय तुम्ही. अहो, पण माझं पण भारतीच अहो, नाही. काय सांगता? अरे म्हणजे भारतीला- जग काही छोटं झालंय बाबा. भारती मी पण बघा ना, शाळा कॉलेज दोन्ही सारखं सांगलीच निघाला. हा हो छान. ऐक ना काय झालंय आता. तू नीट शांत फक्त लक्ष देऊन ऐकलंस ना. सगळी उत्तरं तू देतेस तो फक्त हो म्हणतो. हो मी तिथला असं होतं बघ है ना. हा नाही काय ते? तुम्ही एकाच शाळेत. अरे वा बरं वाटलं. शाळेत कुठले शिक्षक होते हो तुम्हाला? आता काय सगळे होते की म्हणजे नाव काय शिक्षकांचं? अच्छा नाव कुठले शिक्षक होते? ते जोशी सर होते की आपल्याला. सर नाही जोशीबाई नाही का. हा जोशीबाई आणि जोशी मॅडम ज्या होत्या त्या काय शिकवायच्या? छान शिकवायच्या. हो मस्त शिकवायच्या. नाही. कसं शिकवायच्या नाही काय शिकवायच्या? अभ्यास शिकवायच्या आणखी काय. सांगलीचे कसं काय म्हणजे कुठला विषय शिकवायचा? अच्छा ते कुठला विषय म्हणजे आपला गणित नाही जोशीबाई मराठी शिकवायच्या. आणि गणित बनकर सर होते नाही का हा, आपले त्याला. बनकर सर. वा छान गप्पा झाल्या छान. मजा. हा माणूस मला प्रचंड बनेल वाटतोय. मला याच्यावर अजिबात विश्वास नाही आहे. जर ठीक आहे माझं पाकिट त्या बॅगेत ठेव. शांत बस हे शांत. काय वागणं आहे तुमचं. सगळं बोलणं वरवरचं आहे. गप्पा तू बसा. जे काही म्हणशील त्याला हो म्हणतोय. जोशी सर म्हणाला मग म्हणाला नाही मॅडम. तुमचं चुकतंय थांबा. एकतर सांगलीचा आहे तो माझ्या माहेरचा आहे तो. तुम्ही असं वागणं बरोबर आहे का. हा आपल्या घरी अनोळखी माणसं कोणीही येतात. तुम्ही सांगता माझ्या गावचा. मी त्यांची उठबस करते ना तेव्हा त्यांची उलट तपासणी करते. डायरेक्ट उलट तपासणी करताय त्यांची. करावी लागणार. हा खरोखर सांगलीचा आहे का? त्याने काही ठोस सांगितलंय का सांगलीचं? आता बोलले की ते काय बोलला? सांगलीचे शाळा सांगितली कॉलेज सांगितलं. तू अजून काय सांगितलं सांगायला सगळं. पाहिजे? तो फक्त हो म्हणाला. ठोस म्हणजे अजून काय काय ते ठोस काय नाही
काही नाही. सांगलीचे आहात तुम्ही तर असं काही असं हे नाही सांगितलं तुम्ही कन्फर्म की बाबा तुम्ही सांगलीचे आहात. अच्छा काय तर पत्ता सांगू का? अहो, नाही होते मस्करी करतात तुम्ही, मनावर नका घेऊ दादा. नाही ताई, आई कशा आहेत आता? आई बरी आहे ना? बऱ्या आहेत ना? हो, गुडघे काय? गुडघे जरासे अय्यो, तुम्हाला कसं कळलं गुडघे दुखतात ते? जगातल्या सगळ्यांचे गुडघे दुखत असतात. अहो, पण नाही सांगलीचे आहेत ना ते माहेर. अहो ह्यांच्याकडे कुठे लक्ष देत आहे? मला माहिती आहे, त्यांना लस घ्यायला सांगा आता, हो, त्रास घ्यायची होतो आता. नंतर. हा त्यांना सांगा, मी कधी भेटलो ना, गेलो सांगलीला, कधी बघितलं तर मी सांगेन. आपली अय्या, भेट जाणं झाली. होतं का तुमचं? हा, म्हणजे काय? अहो, म्हणजे माझं आठवड्यात ना 3-4 वर्षात जाणंच नाही झालो. नाही मी का? यांना म्हणते सारखं घेऊन चला हे आपलं बघू बघू म्हणतात, विषय तिथेच राहून जातो. हो. चला छान मस्त बस चला. जायला हवं खरं तर. नाही होतं असं ताई, पण होतं असं ना, काय संसाराच्या मागे लागल्यावर आपण माहेर विसरतोच आता हो काय. ना, खरंच. पण साहेब, अरे साहेब कुठे? तुम्ही तर आमच्या सांगलीचे जावई बापू. भाऊजीच म्हणायला हवं तुम्हाला. तुम्ही म्हणा. नका नका म्हणू अहो, मला. नाही नका म्हणू, कसं नका म्हणू. सांगलीची मुलगी केली आमचे भाऊजी. मग काय? अरे मग सांगलीची मुलं म्हणजे आई ग आई ग आई ग, आणि पोरी तर त्याहून संसारात बेस्ट लाख मोलाची माणसं. मी काय म्हणा, ताई काय म्हणा, सई तामणकर काय म्हणा. सई तामणकर काय म्हणा. बघा इंद्रधनुष्य कसा आलाय ते. यार चला पुढे जाऊया. हो जाऊया पुढे जाऊया. मी तेच म्हणत होतो की सांगलीची लोक फारच म्हणजे नाती कशी घट्ट करायची ना, हे आमच्या लोकांना कळतं. मग मी म्हणतो ताई, ते सोनी मराठीचे टॅगलाईन लिहिणारे पण म्हणे सांगलीचेच आहे. हा विणूया तू तर नाती. अय्या, असतील ना, असतील ना. दादा लाडू खाणार तू? अगं नको अरे ताई. खा की. नको अरे ग. मी माझ्या हाताने केलं साजूक तुपातले छान लाडू. ते लाडू नाही द्यायचे. तू का? माझ्या घरी द्यायला आणलेत ना. गप्पा बसा. तुमच्या घरचे लाडू आहेत, मोठा डबा आहे चांगला. हे मी इथे प्रवासात खाण्यासाठी आणले होते, आणि मी माझ्या वाटणीचा लाडू देते, तुमच्या वाटणीचा लाडू नाही देते माझ्या भावाला. लाडू मोठे वरण चालू आहे, घरचंच आहे. काय करू नका. थांब म्हणा आपलं. नाही ते सगळं नाही ते बघताय. बघू दे ना, सगळं सांगायची गरज आहे. कोण आहेस तू? हर्षा भोगलेस केस वाढवलेला. थांब ना. घे दादा लाडू. ताई नको. अरे दादा घे की. नाही उभ्याने खाऊ नये असं म्हणतात ना आपल्या अरे सांगलीत. मग बसून खा की, एवढं काय त्यात. बस. बर ताई दे, मी इथे बसतो खाली. अरे नाही, चिखल आहे सगळा, खाली कुठे बसशील? ओ उठाव तुम्ही जरा. बसून खाऊ द्या त्याला. अहो ताई नको. अरे असं काय? नको, आपली अरे पडती बाजू ताई, असं नको. अरे नाही नाही, ऐकतील ते अरे तसं. एवढी पडती बाजू आहे तर बसमधून पड ना. नाही. मी नाही उठणार. त्याने लाडू खायचा म्हणून मी उठू? म्हणजे काय? तुमचे पाहुणे अपरात्री येतात, काही न कळवता, तेव्हा रात्री 2 वाजता उठवतात ना मला. 2 वाजता उठवून पोळ्या लाटायला लावतात ना मला. मग आता लाडू खाण्यासाठी उठवायला काय प्रॉब्लेम आहे? काय वेळ लागणार आहे? 2 मिनिटात लाडू खाऊन होईल ना माझ्या भावाचा. माझ्या भावासाठी नाही, माझ्या माहेरची माणसं आली ना की तुमचं दरवेळीच आहे. नका असंच उठू बोलाल नका तुम्ही. भाऊजी, नका उठू तुम्ही. नका मी नका उठतच नाही, उठू नका. मी उठतच दादा, नाही. मला उठतच कशाला नाही. बसवताय कशाला मला? बस दादा. अरे बसवलं भाऊजींनी अरे जागा दादा. दिली मला. बस ना आता, बस ना. भाऊजींनी चांगले आहेत मी ते. दिली. चांगले बसायचं होतं हा, त्यांना हा, लाडू हा. खायला. खाऊन मी घे दिली. तू, खाऊन घे. मरतोय लाडू अरे खातोय. बापरे, ताई काय लाडू केलंयस गो? चांगला आहे. मला सांगलीचीच आठवण झाली भाऊजी. मुंबईत केलाय लाडू. नाही पण पद्धत चांगलीची आहे ना. हो, पद्धत आपल्या चांगलीची आहे. सांगलीच्या पद्धतीनेच नाही, केलं. अरे सांगलीच्या मुली सुगरणच. मी पण काय पण सचिन तेंडुलकर चांगला खेळतो, ह्याला काय म्हणणं आहे अरे, का? खा ना, खा. गप्प बस ना. खा आणि अहो, गप्प बस. कसं वागताय हो तुम्ही त्याच्यावर? नाही चांगला Thank झालाय you रे, लाडू. thank you. तू लाडू दिलास, मला एकदम सांगलीचीच आठवण आली बघ. हो म्हणजे ना? असं बोलायला कोण नसतं ग सांगलीविषयी. काय मौज होती सांगलीत. हाय हाय, चांदोलीचं जंगल काय, हा ताडोबाचं जंगल काय. ए सांगलीत कुठून आलं रे ताडोबाचं जंगल? दांडोबाचं जंगल. दांडोबा. हा थांब ना जरा, थांब ना तू. दांडोबा म्हणायचं होतं मला, ते जरा चुकून आलं. दांडोबाच म्हणलास ना? हो म्हणजे हीच आणि सांगते. दांडोबाच्या जंगलात ताई वाघ. बापरे. अगं बाई, तांडोबाच्या जंगलात वाघ पण यायला लागले का हल्ली? मी असताना नव्हते बाई. हा लाडू पटापट संपव, मला स्पष्टीकरण ऐकायचंय. नाही संपव. हिल स्टेशन आहे ना रे दांडोबा. त्याचं जंगल झालं, त्याच्यात वाघ आले. कधी रे? मला व्हॉट्सअपवर मेसेज आला होता की हा. बाबा जंगलात वाघ आहेत म्हणून, दांडोबाच्या. अय्या. माझं पण असं दांडोबाच्या जंगलात वाघ कसे काय बाबा आले असतील. तर काय कुठल्या व्हॉट्सअप मेसेजवर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा, हा सोडून द्यायचं. पण तुम्ही जा भाऊजी,
दांडोबाच्या जंगलात जा तुम्ही, तिकडे वाघ नाही आहेत. जा. नाही आहेत. वाघ नाहीत मग काय बघायला जाऊ तिकडे? दांडोबा. दांडोबा बघायला मी सांगलीला जाऊ? नाही, मोर पण आहेत ना तिथे. माकडं पण आहेत. हा, माकडे पण आहेत, सगळे आहेत तिकडे. तुम्ही जा, नक्की जा. जाऊ जाऊ. आणि ना काय राहिलं नाही हो सांगलीत, म्हणजे आधी सारखं काय राहिलं नाही ताई. नाही का? नाही म्हणजे कसं आहे, मॉल झाले, रस्ते झाले, माकडं आली, सगळं असं पॉश झालं एकदम सांगली. मला जायचं रे. बघ ना, 4-5 वर्ष झाली भेटलंच नाही. आईशी काय ना? नुसतं फोनवरच बोललो होतं. यांना म्हणते चला चला चला, हे जाऊ जाऊ म्हणतात आणि विषय तिथेच थांबवतात. आता काय मॉल आणि रस्ते बघायला सांगलीला घेऊन जाऊ? कुठेही दिसतील ते, बाहेर बघता बघ मॉल तर बघ रस्ते. यांचं ना असंच आहे, कशाचं कौतुक नाही. अरसिक माणूस एक नंबरचा. ताई काय आहे, मुंबईत राहिलेले लोक यांना काय कळणार? नाहीतर काय रे? यांना काय ना नाविन्यच नाही कसलं. असं कोंदट राहायची सवय ना, मोकळ्या हवेचं यांना काय माहितीच नाही. आपल्या सांगलीला कसं रे, मोकळी ढाकळी घरं, छान हवेशीर घरं. यांना काय यांना, यांचं ऑक्सिजन पण 95 येत. तुझा बाप 150 घेतो. तुझा बाप 150 घेतो का ऑक्सिजन? सगळ्यांचा घेतो एकदम. कसं बोलताय हो? माझा भाऊ आहे, नीट बोलायचा त्याच्याशी. उगाच वाटेल तसं बोलायला मी ऐकून घेणार नाही. सख्खा भाऊ नाहीये तुझा हा. मळमळायला लागलं ताई जरा. अगं बाई, हो का? मळमळतंय. मळ खाल्लं ना त्यात ते असं. काय कर, तुला आवळा सुपारी देऊ का? हा आता? आहे का? नसेल बहुतेक. एक काम करतोस का, तिथे हवेवर बस, बरं वाटेल ए, जरा. ताई नको ताई. हवेवर बस नाही ये. नाही, तिकडे नाही बसू द्यायचं. का नाही बसायचं? एवढ्या गर्दीत मी असं पंचा टाकून ती सीट मिळवली. अहो, तुम्हाला कळतंय का, त्याला बरं वाटत नाही, मळमळतंय त्याला. अरे कसलं उगाच तू नाटक करतोय मळमळ. तुम्ही भांडू नका, मी बसतो. भांडू नका तुम्ही, असं उगाच भांडू नका. ये दादा, ये. आरामात. अरे तू बसू नये म्हणून भांडतोय आम्ही. गप्पा बसा तुम्ही, गप्पा बसा. इकडे बघा, मला सांगा, तुमच्या आईला मळमळतं तेव्हा मला उठायला लावता ना तुम्ही? अरे. खिडकी जवळची सीट त्यांना द्यायला लावता ना. मग आता माझा भाऊ असेल तर काय प्रॉब्लेम आहे? माझ्या माहेरच्यांशी प्रत्येक वेळी तुम्हाला प्रॉब्लेम ना. माझी आई, तुझा हा कोणतरी भाऊ पण नाही. कोणतरी नाही, माझा भाऊ आहे तो, सांगलीचा गारगार भाऊ आहे. वाटायला लागला एकदम ताई. हो ना. काय वारा सुटला. ए डिटेलिंगचा बादशाह आहे. 40 वर आहे रे, 40 वर. नवी मुंबई पण नाही सोडलं. कसलं गार वाटतं? गार वाटतं तुम्हाला, काय करणार ए हो? दादा, थंडी वाजते का? शॉल देऊ तुला? शॉल बस देते माझ्याकडे. ताई, शॉल देते बरं का मला. बस सगळं सांगतोय बस. काय रसिका, शॉल द्यायची नाही. माझ्या भावाने कष्टाने कमवलेल्या पैशातून काश्मीरवरून आणली ती शॉल द्यायची नाही. गप्पा बसा. मेड इन उल्हासनगरचा टॅग काढायला पण विसरला तुमचा कष्टाचा भाऊ. अरे अरे अरे, असं आहे का भाऊजी? कष्टाची काय शाल. हो हे घे भाऊ? घे रे तू, घे. घेतो, घेतो. ह्यांचं काय ऐकतोस तू? माझी शॉल आहे घे, ती. पांघरून घे नीट. बरं हा वाटेल ताई, तुला. कसे आभार मानू ना तुझे. काय बसमधून उडी मार आणि मान. नाही रे, आभार वगैरे काय मानायचं. माझा भाऊ आहे, सांगलीचा आहे. इतक्या दिवसांनी भेटला ना मला, असं आपलं असं कोणीतरी खूप बरं वाटलं. बघ, ताई काय करतो मी आता ना, थोडं झोपतो. झोपतोस का? हा नाही, काय रात्री नाईट शिफ्ट झाली माझी. हा आम्ही दिवसा करतो नाईट शिफ्ट. नाईट शिफ्ट झाली आहे, दमलाय तो, मळमळते, त्याला जरा आराम करू दे. त्याला झोपायला द्यायचा. मी आताच सांगतो त्याला उठव. उठव म्हणजे? मगाचपासून बघ. अहो, ए, तुम्हाला उठ. काय प्रॉब्लेम ए, आहे? मला उठ. कळतच काय नाहीये. प्रॉब्लेम म्हणजे? असं काय वागताय तुम्ही? माणूस आहात ना, माणुसकीचं काही कळतं आता मला का? का फरक? ओ मॅम, विचार करा. काय चुक क्या करते? नाही त्याला त्रास होतोय. हळू त्याला होऊ दे त्रास. हे बघ, हळू लक्षात घे. बोला. मला हळू माहित नाही. बोला. मला त्याला माझ्या त्रास सीटवर बसायचं. त्याला बसायचं उठव. म्हणजे? त्याला उठव. इतका तो वेळ तुझा बसा. सख्खा भाऊ पाच नाही. मिनिटं अरे, पायाला चुप. पायाला अरे, बोटं चुप बांधा. बैठो यार. बघा मीच अरे सोने दो यार कोई तो. सोने दो. ह्याला उठव. मी आता सांगतो. मी आता मी चिडलो तर मी मारेन त्याला. झोपलेल्या माणसाला कसं अरे उठवायचं? कंडक्टर मला माहित नाही. एवढे ओ समजून कंडक्टर, ओ कुठे गेलात? अरे ह्यांना सांगा हो, इथे आम्ही रिझर्वेशन करून जागा मिळवली आणि हे काय करताय ते असे? झोपू पण देत नाहीत आम्हाला. शी बाबा, काय कोण फोन काय? ह्यांना आठवा इकडनं. काय तुमचा? आमची हा हा हॅलो आहे. ए, हा. हा काय? हा वाटणी करून मोकळा झाला. अरे माझा आजो थय रवलो, माझा बापूस थय रवलो, म्या पण थयच रवलो आणि मी नसताना तुम्ही वाटण्या करून मोकळ्या झाला. थय काय ना, मी थय इल्याशिवाय कोणाक पाठवू नकोस. हा आम्ही येतय. हा चल फोन ठेव. हा काय बोलला तुम्ही फोनवर? माझा बापूस थै रवलो, माझा आजो थै रवलो. नाही, आता मी तुला जमिनीत रवलो ना. सांगलीचा आहे सांगतो आणि घरच्यांशी मालवणीत बोलतोस तू. हा, ते काय झालं? आता सांगच काय झालं. ते माझी चाल दे. चल तिकडे.